नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। 1984 मध्ये ज्या शीख विरोधी दंगली दिल्लीत उसळल्या त्या प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांनी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। सज्जन कुमार यांना 1 नोव्हेंबर 1984 या दिवशी सरस्वती विहार या ठिकाणी झालेल्या वडील मुलाच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलं होतं। 12 फेब्रुवारीला हा निर्णय न्यायालयाने दिला होता। त्यानंतर आज त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सोमवारपासून दिल्लीत विशेष अधिवेशन सुरू झालं आहे। या अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मोठा गदारोळ पाहायला मिळाला। यातच आज 25 फेब्रुवारी रोजी दिल्ली सरकारने कॅगचा अहवाल विधानसभेत सादर केला आहे। दिल्लीत आम आदमी पक्षाचं सरकार सत्तेत असताना मध्य धोरणाच्या अंमलबजावणीमुळे तब्बल 2002 कोटींचा महसूल बुडल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे। रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर राबविण्यात येणाऱ्या सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेअंतर्गत कासव मित्रांच्या विशेष सहकार्याने 47 सागरी कासव पिल्ले समुद्रात सोडण्यात आली। गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर असलेल्या अंडी उबवणी केंद्रात सुमारे 137 समुद्र कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती। त्यातील 47 कासवांची पिल्ले सुरक्षित समुद्रात सोडण्यात आली आहे। सृजनशीलतेची प्रतीके असलेली कातळ शिल्पे वाळवा तालुक्यातील विविध भागात आढळून असून अशाच पद्धतीची कातळ शिल्पे मानवी उत्क्रांतीमधील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहेत। सचिन भगवान पाटील हे युवा संशोधक या कातळ शिल्पाबरोबरच चक्रव्यूहांचा अभ्यास करत आहेत। पुण्यातील डेक्कन कॉलेज संशोधन संस्थेत PhDचा अभ्यास करत असलेले पाटील कुरडप येथील आहेत। त्यांनी जिल्ह्यातील येळे निपाणी येथील मल्लिकार्जुन डोंगर, इटकरे वशी, शिवपुरी, ढगेवाडी, एतवाडी, बुद्रुक, डोंगरवाडी, नेरले, भाटवाडे या परिसरात काही महत्त्वपूर्ण अशी ठिकाणे शोधली आहेत। आपल्या मागण्या पूर्ण होत नसून सरकार दरबारी उदासीनता असल्याचे लक्षात आल्याने हतबल झालेल्या एका मराठा आंदोलकाने स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे। मागील 1.5 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आंदोलन सुरू आहे। मात्र मराठा आरक्षणासह आंदोलकांच्या विविध मागण्या अजूनही मान्य करण्यात आलेल्या नाहीत। यावेळी पोलिसांनी अटकाव करीत आंदोलकाला ताब्यात घेतले। अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका, पक्षाचं काम जोमाने करा, उद्धव साहेब तुमची आठवण काढत आहेत असा निरोप पुण्यातील शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना पोहोचवण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्फत बाबरांना निरोप पाठवला। विनायक राऊत यांनी महादेव बाबर यांना कॉल करून पक्ष न सोडण्याची विनंती केल्याची माहिती आहे। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आहे। महायुतीला 237 जागा मिळाल्या आहेत। आम्हाला हे यश लाडक्या बहिणींमुळे मिळाले असं सरकारने सांगितलं। तसंच ही योजना बंद होणार नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेतून 9 लाख लाभार्थी महिलांना वगळण्यात येणार आहे असा आरोप केला आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी 2 मर्सिडीज द्याव्या लागतात असा दावा करत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी एकच खळबळ उडवून दिली। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांचा समाचार घेण्यात आला। गोऱ्हे सेनेकडून 4 वेळा विधान परिषदेवर गेल्या, म्हणजे त्यांनी 8 मर्सिडीज दिल्या असतील। त्यांनी त्यांच्या पावत्या दाखवाव्यात असं आव्हानच ठाकरे सेनेकडून देण्यात आलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही गोऱ्हेंना लक्ष्य केलंय। जुन्या वादातून 10 जणांच्या टोळक्याने तलवारीने वार करून आणि गोळी झाडून तरुणाचा निर्गुण खून केला आहे। ही घटना कोथरूड परिसरात शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ रविवारी मध्यरात्री घडली। गौरव अविनाश थोरात असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अन्य विभागांना जिल्हाधिकाऱ्यांना उठसूट बैठकांना बोलवता येणार नाही। अन्य विभागाच्या बैठकांमध्ये वेळ वाया जात असून 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला विलंब होत आहे। त्यामुळे महसूल विभागाने त्याची गंभीर दखल घेऊन परिपत्रक जारी केले आहे। बैठक घ्यायची असल्यास बुधवार गुरुवार या 2 दिवसात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्याची सूचना महसूल विभागाने अन्य विभागांना केली आहे।
खेड तालुक्यातील बहुळ परिसरात 5 ते 6 जणांच्या टोळक्याने दरोडा टाकून 6.25 लाखांचे दागिने आणि रोख रक्कम लुटली। कुटुंबातील सदस्यांनी या चोरीला प्रतिकार केला म्हणून दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला। यात 2 जण गंभीर जखमी झाले असून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत। ही घटना सोमवारी मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास घडली। सध्या प्रयागराज मध्ये महाकुंभ सुरू असून देश विदेशातील अनेक नागरिक याला भेट देण्यास येत आहेत। या महाकुंभातील अनेक व्हिडिओ देखील समोर येत आहेत। असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून तिचा नवरा महाकुंभात जाऊ शकला नाही म्हणून एका महिलेने चक्क महाकुंभातील त्रिवेणी संगमात मोबाईल भिजवून नवऱ्याला डिजिटली स्नान दिले आहे। महाशिवरात्री निमित्त निळकंठेश्वर, बनेश्वर, घोराडेश्वर मंदिर, पायथा, शंकरवाडी या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठी असते। त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी बुधवारी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कात्रज सर्पोद्यान, स्वारगेट मुख्य स्थानक आणि निगडी पवडे चौक या महत्त्वाच्या बस स्थानकांवरून बसचे नियोजन करण्यात आले आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणारे डॉक्टर दिनेश परदेशी यांनी मोठा निर्णय घेतला आहे। परदेशींना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये घर वापसी करण्याचा निर्णय घेतला आहे। वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या परदेशींना पराभवाचा धक्का बसला होता। त्यानंतर त्यांनी परतीचा रस्ता धरल्याचे दिसते। परदेशी उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे। आर्थिक विकास, सामाजिक विकास किंवा इतर कोणत्याही निकषांमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा खूप मागे असला तरी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना मात्र एक दिवस पाकिस्तान भारताला मागे टाकेल असा विश्वास वाटत आहे। एवढंच नव्हे तर शाहबाज शरीफ यांनी जर असं झालं नाही तर आपलं नाव शाहबाज शरीफ नाही अशी घोषणाच करून टाकली आहे। पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित होते। आयसीसी ट्रॉफीसाठी पाकिस्तानात आलेल्या विदेशी नागरिकांचे अपहरण होण्याची शक्यता पाकिस्तान इंटेलिजन्स ब्युरोने व्यक्त केली आहे। इस्लामिक स्टेट खोरखन प्रांत या संघटनेकडून अपहरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळच्या तिरुवनंतपुरम येथून 4 वेळा लोकसभेवर निवडून जाणारे खासदार शशी थरूर हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत। त्याचबरोबर काँग्रेसला माझी गरज नसेल तर माझ्याकडे पर्याय आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं। या वक्तव्यानंतर सीपीआयएमचे नेते थॉमस इसाक यांनी शशी थरूर यांना त्यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीत येण्याचं आवाहन केलं होतं। त्याचबरोबर आम्ही थरूर यांना एकटं पडू देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं। अपघातामुळे चेंदामेंदा झालेल्या चेहऱ्याला पूर्ववत करण्यात डॉक्टरांना यश आले आहे। धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिली चेहरा पुनर्निर्माण शस्त्रक्रिया बंगलोर येथील तज्ञांच्या मदतीने यशस्वी झाली आहे। आदलीच्या स्फोटात चेहऱ्याचा चेंदामेंदा झालेल्या 12 वर्षीय अक्षताच्या चेहऱ्यावर निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली। मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरीय शहरात उपलब्ध असलेली प्रचंड महागडी शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने यशस्वी करून दाखवली आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला। या सामन्यात भारताचा जलद गतीने गोलंदाज मोहम्मद शमीला एकही बळ मिळाला नाही। त्यामुळे समाज माध्यमांवर त्याच्यावर टीका झाली। एका युजरने तो मुस्लिम असल्यामुळे पाकिस्तान विरोधात त्याने विकेट घेतली नाही अशी पोस्ट केली होती। या पोस्टवर आमदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे। अमेरिकेकडून इराण व गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादण्यात आले आहेत। याच निर्बंधाचा एक भाग म्हणून इराणमधून निर्यात होणाऱ्या तेलाची वाहतूक करणाऱ्या संलग्न कंपन्यांतही आता ट्रम्प प्रशासनानं लक्ष करायला सुरुवात केली आहे। प्रामुख्याने यात इराणमधून निर्यात होणारं कच्चा तेल आणि पेट्रोलियमचा उत्पादन यांचा समावेश आहे। अशी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची यादीच अमेरिकेने तयार केली असून त्यांच्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत। त्यात भारतातील 4 कंपन्यांचा समावेश आहे। यापैकी एक कंपनी नवी मुंबईतील आहे। चीनमध्ये एका कंपनीने त्यांच्या अविवाहित कर्मचाऱ्यांना लग्न न केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली आहे। सप्टेंबर महिन्यापूर्वी कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांनी लग्न करावं असा कंपनीचा हेतू असल्याचं समजतं।
अप्पी आमची कलेक्टर मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेते संतोष हणमंत नलावडे यांचा रस्ते अपघातात निधन झालं आहे। संतोष यांनी वयाच्या अवघ्या 49व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। नांदेड येथे रस्ते अपघातात संतोष यांचं निधन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे। कॅलिफोर्नियामधील एका कंपनीनं चक्क उडती कार तयार केली। जर तुम्ही ट्रॅफिक जॅम मध्ये फसला असाल आणि तुम्हाला लवकरात लवकर एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर काळजी करण्याचं कारण नाही। तुम्ही एखाद्या हेलिकॉप्टर सारखी ही कार उडवत पुढे जाऊ शकता। सध्या सोशल मीडियावर आणि थिएटरमध्ये लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा याचं चित्रपटाचं जोरदार चर्चा आहे। हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी पर्यंत अनेक जण सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत। आता IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सुद्धा छावा पाहिल्यानंतर पोस्ट लिहिली आहे। छत्रपती संभाजी महाराजांकडून आपण काय शिकावं याबद्दलही त्यांनी लिहिलंय। गोविंदा व त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या लग्नाला 37 वर्षे झाली आहेत, पण आता ते विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। या दोघांचाही संसार मोडणार असल्याचं म्हटलं जात आहे। मतभेदामुळे ते वेगळे होणार आहेत अशी चर्चा रंगली आहे। बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आता 49 वर्षांची आहे, मात्र अजूनही ती अविवाहित आहे। तिने 2 मुली दत्तक घेतल्या असून त्यांनी ती सिंगल मदर म्हणून वाढवते। नुकतेच तिने चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इंस्टाग्राम लाईव्ह ठेवले होते, त्यावेळी तिने तिच्या लग्नाबद्दलही मत व्यक्त केले आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शुल्क प्रतिपूर्तीचा दर शालेय शिक्षण विभागाने निश्चित केला आहे। शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 या वर्षासाठी प्रति विद्यार्थी 17,670 रुपये या दराने शुल्क प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे या भरतीद्वारे भरली जाणार आहेत। या भरतीमधून सहाय्यक प्राध्यापक बालरोग, क्लिनिकल समुपदेशन, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता ही पदे भरली जाणार आहेत। पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। 10 मार्च 2025 पर्यंत या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जातील अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे। पाकिस्तानचा भारताकडून लाजिरवाणा पराभव झाला, त्यानंतर आता पाकिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफी मधील आव्हान संपुष्टात आले आहे। पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिजवानला आता आपली चूक उमगली असून त्याने पराभवानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी कबूल केल्या आहेत। अलीकडेच प्रीती जिंटा महाकुंभाला गेली होती। आता अभिनेत्रीबद्दल एक बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये असे म्हटले गेले की संकटात सापडलेल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने तिच्या नावावर असलेले 18 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे। आता अभिनेत्रीने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशनक्ती। नमस्कार।